नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता जर तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर तुम्हाला आधार कार्डचा फोटो असो किंवा रेशन कार्डचा असो किंवा मतदान कार्डचा या फोटोच्या दोन्ही बाजूचा फोटो एकत्रितरित्या अपलोड करायचा आहे। त्याची फ्रंट आणि बॅक साइड दोन्ही फोटो अपलोड करायचा आहे। तर एकत्रितरित्या हा फोटो एकाच पेजवर कशा प्रकारे बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे। बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येत आहे की दोन फोटोज आहे बॅक आणि फ्रंट साइड, तर ते एकत्रित एका फोटोवर कशा प्रकारे आणायचं। बऱ्याच जणांच्या कमेंट सुद्धा मला आलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांनी मला सुद्धा विचारलेलं आहे की हे जे फोटो आहे तो एका पेजवर कशा प्रकारे बनवायचा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 प्रकारच्या वेगवेगळ्या टाइपच्या पद्धती सांगितलेल्या आहेत ज्याचा यूज करून तुम्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही फोटो एकत्रितरित्या करू शकता आणि तो डाउनलोड देखील करू शकता। त्या वेगवेगळ्या पद्धती कुठल्या तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकेल। चला मित्रांनो, सुरू करूया आजचा खास व्हिडिओ। वेबसाईटचा यूज करून दोन फोटो कंबाईन करण्याकरता तुम्हाला यायचे आहे गुगलवरती आणि इथे टाईप करायचे फोटो जॉइनर। फोटो जॉइनर टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल, फर्स्ट नंबरची फोटो जॉइनर। तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। याचं ॲप देखील येतं, जर तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं असेल तर ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही करू शकता। हे मी इथे क्लोज करत आहे। त्यानंतर इथे गेट स्टार्टेड अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला जे दोन फोटो कंबाईन करायचे आहे ते 1 बाय 1 अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। पहिले तुम्हाला फ्रंट फोटो सिलेक्ट करायचा, त्यानंतर सेकंड फोटो सिलेक्ट करायचा, मीन्स बॅक फोटो सिलेक्ट बॅक साईडचा जो फोटो असतो तो सिलेक्ट करायचा। त्यानंतर खाली ॲड नंबरचे बटन आहे तर त्यावर क्लिक करायचं। अशा प्रकारे तुमचे जे फोटोज आहेत ते दोन्ही फोटोज इथे येऊन जाईल आणि इथे तुम्हाला लेआउटचं एक बटन दिसेल। जर ऑटोमॅटिक जर व्यवस्थित इथे स्क्वेअर घेतला नाही तर तुम्हाला इथे लेआउटच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथे सिलेक्ट करायचं आहे 2 फोटो। त्यानंतर इथून सिलेक्ट करायचं आहे 4थ्या नंबरचं ऑप्शन, जिथे तुम्हाला 2 बॉक्स दिसत आहेत यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर सेम बॉक्स इथे येईल आणि पहिल्या फोटोला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीने आपण एखादा फोटो झूम करतो त्याच पद्धतीने या फोटोला व्यवस्थितरित्या या बॉक्समध्ये असं सेट करायचं आहे। त्यानंतर सेकंड फोटोला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यालाच देखील असं ज्याप्रमाणे आपण एखादा फोटो झूम करतो त्याचप्रमाणे व्यवस्थितरित्या सेट करायचं आहे। हे दोन्ही फोटो एकाच फोटोमध्ये आलेले आहे आणि त्यानंतर तुम्हाला याला करायचं आहे आता सेव्ह। तर तुम्हाला सेव्हचे बटन इथे वर दिसत आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्हच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे कंबाईन झालेला फोटो दिसेल आणि इथे तुम्हाला डाउनलोड नावाचे बटन दिसत आहे, तर यावर क्लिक करून तुम्ही हा फोटो जो आहे डाउनलोड करू शकता। आणि आता हा फोटो आपण ओपन देखील करून पाहणार आहोत। तर बघा, दोन्ही फोटो एकाच पेजवरती कंबाईन झालेले आहेत। तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला जायचे आहे प्ले स्टोअरवरती आणि प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर पिक्सार्ट नावाचे तुम्हाला ॲप जे आहे हे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। आणि या ॲपला इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला या ॲपला बघा ओपन करायचे आहे। अशा प्रकारचा याचा इंटरफेस दिसेल। या ॲपला ओपन केल्यानंतर तुम्ही इथे प्लसचं साईन दिसत आहे आणि पहिल्या नंबरचा ऑप्शन दिसेल एडिट फोटो, यावर क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला इथे बॅकग्राऊंड नावाचा ऑप्शन दिसेल तर यावर क्लिक करायचे। इथून तुम्ही व्हाईट कलर घ्यायचा आहे वरून आणि याला सिलेक्ट करायचे। त्यानंतर इथे तुम्ही बघा अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल। तुम्हाला जर थोडं व्हाईट जे आहे ते मोठं पाहिजे असेल तर तुम्ही इथे टूल्समध्ये जाऊन या इमेजला क्रॉपचं ऑप्शन दिसत आहे, तर अशा प्रकारचं हे जे पेज दिसत आहे अशा प्रकारचं याला पेज करू शकता। त्यानंतर तुम्हाला सिंपल काय करायचे आहे, तुम्हाला ज्या आधार कार्डचा किंवा राशन कार्डचे जे दोन्ही साईड आहे त्याचे सर्वात अगोदर तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे। तुम्हाला ओपन करायचा आहे तुमचा कॅमेरा। एक्झाम्पलसाठी मी हे कार्ड बघा तुमच्यासाठी घेतलेलं आहे। याचा तुम्हाला जो फोटो आहे तो व्यवस्थितरित्या दोन्ही बाजूने काढायचा आहे। हे बघा, पहिल्या बाजूने फोटो काढलेला आहे। त्यानंतर तुम्हाला याचा दुसऱ्या बाजूने सुद्धा फोटो काढायचा आहे। हे दोन्ही फोटो बघा तुमच्या गॅलरीमध्ये अशा प्रकारे दिसेल। त्यानंतर तुम्ही जे पिक्सार्टचं ॲप इन्स्टॉल केलेलं होतं त्याला ओपन करा। अशा प्रकारे तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे दिसत आहे। त्यानंतर इथे ॲड फोटो अशा प्रकारचं ऑप्शन दिसत आहे, तर यावर क्लिक करा आणि तुम्हाला सर्वात पहिले घ्या तुमचा फ्रंट फोटो, त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला इथे करायचं आहे ॲड। हा फोटो आल्यानंतर बघा अशा प्रकारचे येईल, तर इथे तुम्हाला क्रॉप नावाचं ऑप्शन दिसेल तर यावर क्लिक करायचं आणि तुमचा जो फोटो आहे तो व्यवस्थितरित्या अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचा। हा क्रॉप झाला, त्याला बघा अशा प्रकारे ठेवायचं आणि नंतर तुम्ही परत जे आहे
तो तुम्हाला सेकंड फोटो जो आहे तो घ्यायचा आहे, इथे ओके करायचं आणि परत ॲड फोटो म्हणून तुम्हाला तुमच्या आधार कार्डची किंवा राशन कार्डची जी बॅक साईड आहे तो फोटो इथे घ्यायचा आहे आणि ॲड करायचा आहे। त्यानंतर बघा अशा प्रकारचं दिसेल, याला सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या क्रॉप करून घ्यायचा आहे। असा क्रॉप झाल्यानंतर इथे ओकेचे बटन दिसत आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हे फोटो जो आहे तो एकत्र करू शकता। तर हा फोटो एकत्र झालेला आहे। त्यानंतर इथे वर डाउनलोड नावाचे बटन दिसत आहे, तर यावर क्लिक करून या फोटोला तुम्ही सेव्ह ॲज JPG करायचं आहे आणि इथे साईज दिसत आहे, तर आपल्याला 1 MBच्या आतमध्ये साईज पाहिजे, तर इथे तुम्ही थोडी साईज देखील कमी जास्त करू शकता। त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही हा फोटो जो आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे आणि तुम्ही पहा दोन्ही फोटो एकत्र झालेले आहे। अशा प्रकारे पिक्सार्ट ॲपचा यूज करून तुम्ही हे 2 फोटो एकत्र करू शकता। त्यानंतरची मेथड आहे ॲपच्या मदतीने। तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरवरती आणि ॲडोब स्कॅन तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला याला करायचं आहे ओपन। हे ॲप ओपन झाल्यानंतर ID कार्ड अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा जो आधार कार्डचा फ्रंट पेज आहे त्याला इथे सिलेक्ट करायचं आहे। हे ॲटोमॅटिकली तुमचं जे एरिया आहे तो आधार कार्डचा सिलेक्ट करून घेईल। त्यानंतर तुम्हाला करायचं आहे नेक्स्ट पेज अशा प्रकारे, नाहीतर तुम्ही जर सिलेक्ट केला नाही तर अशा प्रकारे व्यवस्थितरित्या याला सेट करू शकता याचे 4 कॉर्नर पकडून। त्यानंतर तुम्हाला करायचं आहे इथे नेक्स्ट पेजवर केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डची जे बॅक साईड आहे किंवा तुमच्या ID कार्डची जे बॅक साईड आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि इथे देखील तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट करून घेईल आणि तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे सेव्ह PDF, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा तुम्ही इथे तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते दोन्ही पद्धतीने सेव्ह झालेलं आहे। त्यानंतर इथे सेव्ह JPG नावाचं एक ऑप्शन दिसेल। अशा प्रकारे तुम्ही जे डॉक्युमेंट तयार केलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट इथे दिसेल। जर दिसत नसेल तर इथे हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, हे ॲप तुम्ही ओपन केलेलं आहे, तर इथे होमची बटन दिसत आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जे डॉक्युमेंट बनवलेले आहे ते अशा प्रकारचे इथे दिसेल। तर इथे जे डॉक्युमेंट तुम्ही रिसेंटली बनवलेलं आहे ते सेव्ह ॲज JPG अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल, तर यावर क्लिक करून तुम्ही जो तयार केलेला फोटो आहे तो JPG मध्ये सेव्ह होऊन जाणार। किंवा तुम्हाला मल्टिपल जर दिसत असेल तर बघा इथे ऑप्शन दिसत आहे, इमेजचा लोगो दिसत आहे, तर त्यावर क्लिक करून देखील तुम्ही हा जो फोटो आहे जो PDF आहे ते ऑटोमॅटिकली JPG मध्ये डाउनलोड होऊन जाणार। तर मित्रांनो बघा आपल्या गॅलरीमध्ये फोटो तो आलेला आहे की नाही तो आता आपण पाहूया। तर कंबाईन झालेला फोटो आपल्या गॅलरीमध्ये अशा प्रकारे एकत्र इमेजमध्ये आलेला आहे आणि याची तुम्ही साईज देखील चेक करू शकता। तर इथे फक्त 102 KBचा हा फोटो बनलेला आहे। आपल्याला फक्त 1 MBच्या आतमध्ये जो फोटो आहे कंबाईन झालेला तो पाहिजे आहे, तर तो जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे त्याच्या अंडरमध्ये हा फोटो बनलेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारच्या या 3 पद्धती होत्या। तिन्ही पद्धतीचा यूज करून तुम्ही जर तुम्हाला कुठल्याही कामाकरता किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेकरता देखील जर अशा प्रकारचा फोटो एकत्रितरित्या बनवायचा असेल तर या पद्धतीचा तुम्ही वापर करून जे पद्धत तुम्हाला इझी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा फोटो बनवू शकता आणि तुमच्या कामाकरता हा फोटो यूज करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा प्रकारे वाटला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि टिप्स आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।